संस्था चालकांनी स्थापन केल्या ते म्हणजे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील असतील, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे असतील, दोंडो केशव कर्वे आहेत किंवा बाळ गंगाधर टिळक असतील, आमचे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, अशा छोट्या मोठ्या महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, अशा थोर शिक्षण महर्षींनी शिक्षणाची खऱ्या अर्थानं गोडी लावली समाजाला आणि ज्ञानाची गंगोत्री दारोदारी नेली. पण आज ही गंगोत्री किंवा हे पवित्र शिक्षणाचं काम सांभाळण्याची जबाबदारी कुणाची आहे? तुम्हाला काय वाटतं? आपल्या सर्वांची आहे. सर्व नवीन पिढीची आहे. जर आपण सांभाळली तर आपली मुलं नक्कीच सांभाळतील. कारण जी लहान पिढी आहे ती मोठ्यांचंच अनुकरण करत असते. जरी किती जरी आपण म्हटलं तरी जे घरात आपण वागतो आपण करतो तेच मुलं अनुकरण करत असतात. जरी आपण किती जरी शिकवलं तरी आपण जसं वागतो तसंच मुलं वागत असतात. म्हणून आपण जर मराठी भाषेला महत्त्व दिलं, दर्जा दिला तर ती मुलं नक्कीच आपलं अनुकरण करतील. अजून एक मगाशी सांगायचं माझं राहून गेलं, आता जे विश्व संमेलन चालू आहे, विश्व मराठी संमेलन नाशिकला, तिथं आपला सातारा जिल्ह्यातला एक परफॉर्मन्स निवड झाला. म्हणजे ही एक अभिमानाची बाब आहे आणि तो ही दिव्यांग शाळेतला निवड झालेला आहे. म्हणजे आता मी मध्यंतरी सातारा जिल्ह्यात दिव्यांग महोत्सव घेतला, त्यातला उत्कृष्ट परफॉर्मन्स आज सगळ्या उदय सामंतांच्या समोर, फडणवीसांच्या समोर सादर करण्याची आज आपल्याला संधी मिळालेली आहे. एवढं सगळं वरच्या लेवलला मराठी भाषेसाठी काम चालू आहे, तर आपण तळागाळातनं केलं पाहिजे, तरच ते वरपर्यंत जाईल. खरं तर आपली संस्कृती, आपला इतिहास, आपली महाराष्ट्राची ओळख, आपल्या देशाची ओळख ही खऱ्या अर्थानं साहित्यिकांनी आणि वाचकांनी टिकवलेली आहे आणि ललित कलेतले नाट्य, नृत्य, गायन, वादन या सर्व लोकांनी खऱ्या अर्थानं ते टिकवण्याचा मनापासून प्रयत्न केला. पण आज ते थोडं कमी प्रमाणात पाहायला मिळतंय ना वाचन. म्हणजे ग्रंथालय शाळांमध्ये आता बंद पडतात. आज त्या ठिकाणच्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुका नाहीत, शिक्षकांच्या नेमणुका नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं की गुरुविना ज्ञान नाही हे आपल्याला माहिती आहे, किंवा गुरुविना कोण दाखविलं वाट हे जे वाक्य आहे, आज गुरु शाळेमध्ये नेमणुका म्हणजे शिक्षकांच्या नेमणुका कमी प्रमाणात दिसत आहेत किंवा अन्यथा केल्याच जात नाहीत 2010 पासून. तुम्हाला काय वाटतं? नाही, अगदी बरोबर आहे. गुरुशिवाय आपण शिक्षण घेऊ शकत नाही. गुरु हा प्रत्येकाला हवाच असतो. मग आता हल्ली मुलांचा मोबाईल हा गुरु झाला, पण तसं न होता त्या मोबाईलमुळं मुलांच्या वाचनाचा वेळ कमी झालेला आहे. तर तसं न होता आपण जर घरी पुस्तकं घेऊन वाचत आता असतो, साहित्य संमेलनामध्ये सुद्धा आपल्याला पाहिलं तर पुस्तकांची विक्री भरपूर झाली, परंतु ते वाचनात किती येत आहेत आपण तितकंच आणि महत्त्वाचं म्हणतो. मध्यंतरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मध्यंतरीचा एक 2 वर्षापूर्वी एक मधले 10 वर्ष अशी गेलेली आहे की सगळे मोबाईल ॲडिक्ट झालेले. पण आता सगळ्यांना महत्त्व कळलेलं आहे वाचनाचं आणि पुन्हा वळलेत आणि वेगवेगळे उपक्रम त्याच्यासाठी सरकार राबवतोय, आपणही राबवतोय, वेगवेगळ्या संस्थातून राबवतोय. आत्ताच नगर वाचनालयाचा वाचवा आनंदी असा उपक्रम चालू झाला आहे आणि त्याच्यात बऱ्याच मुलांनी भाग घेतला आहे. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. तर असेच उपक्रम आपण करत राहूया जेणेकरून मुलांची वाचन संस्कृती वाढेल, वाचनाचं वेळ वाढेल. वाचाल तर वाचाल हे टिकेल आणि फक्त मोबाईलमध्ये न वाचता आपण पुस्तकं घेऊन वाचूया आणि आपली प्रगती करूया असं मला. तुम्ही आजच्या दिनानिमित्ताने खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे राज्यभाषा दिनानिमित्ताने आज तुम्ही जे सगळं समाजासाठी किंवा इतरांना बोधक असं जे मार्मिक सांगितलं, मार्गदर्शन केलं, याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. खूप छान पद्धतीने काम करूया सगळ्यांनी. ओके, धन्यवाद. 2 प्रश्न विचारले, एक राज्यभाषा दिनानिमित्ताने एक विचारला आणि खऱ्या अर्थानं